नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। नगर जिल्ह्यातील राहुरी येथे पेशाने वकिली असणारे आढाव दाम्पत्य यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत। माळशिरस तालुका बार असोसिएशनचे सर्व वकील आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिवस कामापासून अलिप्त राहून या घटनेचा निषेध नोंदवला आहे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन डील हे राज्य सरकारने पारित केले पाहिजे, अशी ही मागणी यामध्ये करण्यात आली आहे। माळशिरस तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन मूक मोर्चा काढण्याचे त्यांचे आयोजन आहे। या घटनेविषयी माहिती देताना बार असोसिएशनच्या सदस्यांनी व वकिलांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त करत निषेध नोंदवला आहे। ॲडव्होकेट नागनाथ शिंदे, अध्यक्ष माळशिरस वकील संघटना। आत्ता जे आमचे सहकारी सर्व सिनियर ज्युनियर या सहकार्याने जे काही भावना व्यक्त केल्या आहेत, अगदी तंतोतंत या भावना माझ्या आहेत। झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आणि गुन्हास्पद आणि वकिली व्यवसायावर एक आघात आम्ही म्हणू शकतो अशा प्रकारचा हा प्रकार आहे। या झालेल्या प्रकाराबद्दल माळशिरस वकील संघटनेनं आज रोजी तीव्र शब्दात भावना सर्व सदस्यांनी व्यक्त करून अत्यंत खेदजनक प्रकार झाल्याचा संताप व्यक्त करून माळशिरस न्यायालयामधील आज रोजीचं कामकाजापासून अलिप्त राहण्याचं सर्वच संघटनांनी ठरवल्यामुळं, तसंच माळशिरस बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर कामकाजापासून अलिप्त राहण्याबद्दल ठराव एकमतानं मंजूर केलेला आहे। एवढंच नव्हे तर आज दुपारी आम्ही तहसीलदार माळशिरस यांना मूक मोर्चा काढून माळशिरस वकील संघटनेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं बहुसंख्येनं उपस्थित राहून त्यांना एक निवेदन मूक मोर्चानं जाऊन निवेदन देणार आहोत। आणि आत्ताच्या माझ्या सर्व सहकार्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनानं वकिलांसाठी जो संरक्षण कायदा निर्माण करायला पाहिजे, पारित करायला पाहिजे, ही फार जुनी आमच्या वकील संघाची वकिलांची मागणी आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियाची मागणी आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाची मागणी आहे, सर्व वकील संघटनांची मागणी आहे की जसं डॉक्टरांना सोसायटीमध्ये त्यांच्या व्यवसायात काम करत असताना त्यांना जो प्रोटेक्शन ॲक्ट लागू आहे, मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतो आपण त्याला, तो जसा लागू आहे तसा वकिलांसाठी न्यायालयामध्ये कामकाज करत असताना वकील हे स्वतःचा कुठलंही मत न व्यक्त करता पक्षकाराची बाजू ठामपणे मांडत असतात आणि त्यामधून जर काही अपप्रवृत्तींना आळा बसायचा असेल तर वकिलांना हे संरक्षण मिळालं पाहिजे। कारण वकील जे काम करतात त्याचे परिणाम समाजावर घडत आहेत। एखादा गुन्हेगार असेल, आरोपी असेल तर त्याला शिक्षा होणं हे न्यायदान प्रक्रियेचा एक भाग आहे। परंतु त्यामध्ये जर वकिलांचा सहभाग, हा सरकारी वकील असेल, खाजगी वकील असेल, तर तो फक्त काम करण्याचं काम करतो, कोर्टापुढे जी सत्यवस्तू जी आहे ती मांडण्याचं काम करतो। वकिलाचा वैयक्तिक त्या घटनेशी काही संबंध नसतो। परंतु अलीकडं समाजामध्ये जी काय गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे, अपप्रवृत्ती वाढलेली आहे, त्याचे अकारण अवास्तव काहीतरी मतप्रवाह करून वकिलाबद्दल एक प्रकारची द्वेषभावना ठेवून, वैरभावना ठेवून वकिलावर हे हल्ले वारंवार होत आहेत। आता माझ्या बऱ्याच सदस्यांनी सांगितलेलं आहे, पुण्या मुंबईला जे पूर्वी घडत होतं ते आता अलीकडे ग्रामीण भागातसुद्धा घडायला लागलं आहे। तर याबद्दल वकिलांच्या मनामध्ये रास्तपणे भीती निर्माण झालेली आहे। एक वकिली व्यवसायावर एक बालंट आलेलं आहे, ही भावना सर्व वकिलांची आहे आणि ह्या भावनेचा आदर करून आम्ही सरकारकडं वेळोवेळी मागणी केलेली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियानं मागणी केलेली आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवानं मागणी केलेली आहे, आमच्या वरच्या सर्व संघटनांनी मागणी केलेली आहे, वकील संघाने प्रत्येकाने मागणी केलेली आहे की वकिलांसाठी हा संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। वकिलांना काम करत असताना न्यायदानाचं काम प्रक्रियेचा भाग असल्यानं ते काम करत असताना त्यांना संरक्षणही मिळालं पाहिजे। तर अशा प्रकारे जर संरक्षण नाही मिळालं तर आज जी परिस्थिती दिसते ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या व्यवसायातील काम करणाऱ्या वकिलांवर सगळ्यावर होणार आहे। आणि ते जर तसं झालं तर वकिली व्यवसायात आता आमचे मित्र म्हटले की वकिली व्यवसाय करायला सुद्धा लोक धजवणार नाहीत, इकडे यायला मुलं तयार होणार नाहीत, नवीन ज्युनियर वकील यायला तयार होणार नाहीत। तर ह्याचा परिणाम हा गोष्टीचा विचार केला तर समाजामध्ये अगदी अशांतता माजेल, लोकशाही धोक्यात येईल आणि न्यायदानाचं काम व्यवस्थित होणार नाही। तर ह्याचा विचार करून शासनानं, महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं लवकरात लवकर वकिलांसाठीचा संरक्षण कायदा मंजूर करावा आणि आम्हा वकिलांना पूर्णपणे संरक्षण द्यावं आणि ह्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी योग्य तो कायदा कडक अंमलबजावणी करून वकिलांना न्याय द्यावा। आणि जर असं झालं नाही तर आता आमचे काही मित्र म्हटले तसंच अलीगड जे ज्युनियर वकील येत आहेत
तेही तरुण आहेत, त्यांनाही असं काहीतरी वेगळं विचित्र त्यांच्या डोक्यात येऊ शकतं आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. आणि जर असं काही घडलं तर समाजात अशांतता निर्माण होईल, लोकशाही जिवंत राहणार नाही. म्हणून शासनानं आम्हाला संरक्षण देणं महत्त्वाचं आहे आणि तो कायदा मंजूर करणं आवश्यक आहे. त्याकरता आज आम्ही तहसीलदारकडे निवेदन देतो आहे, त्याच्यामार्फत कलेक्टरांना बोलतो आहे आणि आमच्या संघटनाही वरिष्ठ स्तरावरच्या संघटनाही सरकारशी कॉन्टॅक्ट करून आहेत, भेटत आहेत. त्याच्याबद्दल आज आमच्याकडे तसा कॉन्टॅक्टचा संपर्क झालेला आहे आणि इथून पुढे अशा घटना होऊ नयेत याची काळजी शासनाने घ्यावी आणि गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून त्या जे काय आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक म्हणजे फाशीची शिक्षा आहे 302 या कलमाखाली. ब्रुटल मर्डर आहे. आमच्या ज्या कुटुंब जे आहे आढाव कुटुंब त्या नवरा बायकोचा दुर्गुण खून झालेला आहे, तर त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे. परवाच्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथील आढाव दाम्पत्य जे वकिली व्यवसाय राहुरी न्यायालय आणि नगर न्यायालयामध्ये करतात त्यांची अतिशय निर्घृणपणे त्यांच्या पक्षकाराने हत्या केली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्र वकील संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, उपाध्यक्ष साहेब आहेत आणि सर्व विधिज्ञ आहेत. फार काळापासून वकिलांची एक मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे राज्य सरकारने पारित केलं पाहिजे, कारण की आता प्रश्न हा वकिलांच्या व्यवसायाचा निर्माण झालेला आहे, त्यांच्या जीविताचा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने तातडीने या कामी पावलं उचलणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही सर्वजण त्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी एक दिवसाचं काम बंद आंदोलन या ठिकाणी सकाळपासून केलेलं आहे. तसेच या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की यापुढे वकिलांवरती असे जे हल्ले होत आहेत ते तात्काळ या ठिकाणी गृह विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर त्या संबंधी कायदेशीर बाबी तपासून जे दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी करावी. मी ॲडव्होकेट प्रकाश कुलकर्णी या नगर जिल्ह्यात आढाव कुटुंबावर जो गुन्हे हल्ला झालेला आहे त्याचा महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्व संघटनेने त्याचा निषेध केलेला आहे आणि बऱ्याचशा महाराष्ट्रात पहिले अशा घटना आहेत की अशा घटना वारंवार घडतात. त्यासाठी सरकारने आमचं म्हणणं आहे की प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा. यासाठी बार काउन्सिलने सुद्धा आमची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जी संघटना आहे त्याच्या पदाधिकाऱ्याने त्वरित दखल घेऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्याचे प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि वकिलांच्यावर जे हल्ले होतात बऱ्याच का पुण्या मुंबईला काय तर वकिलाचा ड्रेस घालून येऊन सुद्धा बऱ्याच ठिकाणी वकिलावर हल्ले झालेले आहेत, तर त्याच्यामुळे वकिलांना काम करणे सुद्धा अवघड झालेलं आहे. तर प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि ज्या त्या न्यायालयाच्या आवारात पोलीस चौकीची मागणी पोलीस चौकी व्हावी आणि वकिलांना संरक्षण मिळावं यासाठी आज आम्ही बायसर्समध्ये अलिप्त राहिलो आहे, कामकाजापासून अलिप्त राहिलेलं आहे. तर सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. मी पांडुरंग नाना लांडे ॲडव्होकेट उपाध्यक्ष माळशिरस वकील संघटना. आज या ठिकाणी परवा जो प्रकार घडला नगर जिल्ह्यामध्ये राहुरी बार असोसिएशनमध्ये प्रॅक्टिस करणारे आढाव वकील दाम्पत्य अतिशय निर्गुण असे आणि हत्या केलेली आहे. वास्तविक पाहता वकिलांवरती अशा प्रकारे वारंवार हल्ले होणे ही खरोखर निंदनीय गोष्ट आहे. त्याबाबत आम्ही आज त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आता सरकारने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे हे क्रमप्राप्त आहे. बऱ्याच दिवसापासून त्याच्यावरती शासन दरबारी नुसती चर्चा होते, परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट प्रत्यक्ष मंजूर होऊन तो अंमलात येत नाही. वकिलांच्यावरील असे हल्ले होणे हे आमच्या दृष्टीनं किंवा समाजाच्या दृष्टीनं न्यायसंस्थेच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. याचाच विचार करून शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आता तरी असे किती बळी गेल्यानंतर शासन याचा विचार करणार आहे असा आमच्यापुढं प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून या गोष्टीची गंभीर दखल करून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट शासनाने लवकर मंजूर करून तो अंमलात आणावा. जे आढाव कुटुंबावरती हल्ला झाला
हे काय नगर राहुरी याच ठिकाणी हल्ला प्रथम झाला आहे असा प्रकार नाही. यापूर्वी पण वकिलांचे फोन वगैरे झालेले, माळशिरस वकील संघटनेचा किंवा इतर वकील संघटनेच्या ठिकाणी पण वकिलावरती यापूर्वी हल्ले झाले. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने 326 असो 307 असो, पूर्वी पण 302 सारखे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. वकिलावरती हल्ला होणं हे धोतं कशाचं आहे तर लोकशाहीला संपवण्याचं धोतं दिसून येत आहे. ह्याचा जर अशाच प्रकारचा जर काळ सोकाळत राहिला तर समाजामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही. वकिलांना प्रोटेक्शन देणं हे गरजेचं आहे. आपण बघतो की किरकोळ बाब झाली तर सरकारने मध्यंतरी काही वकिलांना पोलीस संरक्षण दिलं गेलं, परंतु इथं 302 सारखं खटलं होते, परंतु त्यांना पोलीस संरक्षण दिलं जात नाही. कोर्टाच्या आवारात जर पाहिलं गेलं तर साक्षीदार येतात, आरोपी लोक येतात कोर्टाच्या. आम्ही इथं बघतो की माळशिरसला कोर्टाच्या समोर रोड आहे, त्या ठिकाणी काही लोक लपून असतात आणि यापूर्वी पण या ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत समोर, साक्षीदार असो आरोपी असो. म्हणजे की न्यायासाठी लोक येतात आणि न्यायालयासमोरच जर भांडणतंटा होत असेल, प्राणघातक हल्ले होत असतील तर सामाजिकदृष्ट्या ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. या अशा कृत्यांना कुठंतरी आळा घालणं गरजेचं भासणार आहे. नसेल तर लोकशाही जिवंत राहणार नाही. वकील एक कायद्याचं पालन करणारे, कायद्यानं जाणारे, आपली भूमिका स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडणारे लोक असतील आणि अशावरती जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव येणार आहे. त्यांना त्यांचं काम करणं कठीण जाणार आहे. तेव्हा सरकारनं तातडीनं त्याच्यावरती दखल घ्यावी, वकिलांना प्रोटेक्शन द्यावं. वकिलाला प्रोटेक्शन देणं म्हणजे सर्वसामान्य लोकांना प्रोटेक्शन दिल्याप्रमाणे आहे. त्याच्यामुळं लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर वकिलांना निश्चितपणानं प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, तसा कायदा पारित करायला पाहिजे. आढाव कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे तर त्याचा आम्ही सर्व वकिलांनी निषेध केलेला आहे आणि खरोखरच हा निंदनीय प्रकार आहे. आणि कुठंतरी वकिलांना प्रोटेक्शन मिळावं, प्रोटेक्शन ॲक्ट खाली वकिलांना प्रोटेक्शन मिळावं असा कायदा व्हावा याची सर्व वकिलांची मागणी आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे. आणि इथून पुढच्या काळात जर असे काय प्रकार होत असेल तर आम्हाला वकिलांनाही याबद्दल काहीतरी ठोस पावले उचलावे लागतील. आणि आम्ही सरकारला अगोदर सांगू इच्छितोय की तुम्ही प्रोटेक्शन ॲक्ट खाली कायदे करा, नसेल तर आम्हालाही वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, एवढेच मी बोलतो. आज जो अतिशय निंदनीय प्रकार वकिलांच्या बाबतीत घडला त्या अनुषंगाने माळशिरस वकील संघटनेच्या वतीने मीटिंग घेऊन जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. आणि बऱ्याच दिवसापासूनची जी मागणी आहे, एक एवढा मोठा एक सोसायटीतला क्रीम म्हणणारा हा घटक आहे आणि त्या घटकावरती जर अशा पद्धतीने हल्ले होणं, पक्षकारांकडून जीवे घेण्यापर्यंत घटना घडणं, ह्या ज्या बाबी आहेत त्या अतिशय समाजासाठी घातक आहेत. तिथून पुढे असं जर होत गेलं तर वकिली पेशात व्यवसायासाठी कोण यायला दजवणार नाही. आणि म्हणून ह्या पेशाचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. जे प्रोफेशनल व्यवसाय प्रोफेशनल हे आहेत कॅटेगरी आहेत, आता डॉक्टरसारखा हे असेल प्रोफेशन असेल त्यांनाही एक प्रोटेक्शन ॲक्ट केला आहे. वकिली तर हा न्यायाच्या संबंधित असणारा घटक आहे, त्यामुळं त्यांच्या बाबतीत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीनं अंमलात येणं अतिशय जरुरीचं आहे. आणि ते परवाच्या घटनेनं दाखवून दिलं आहे. अशा बऱ्याच घटना वारंवार घडत आहेत. सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. बार काउन्सिलसुद्धा आमची सतत पाठपुरावा करत आहे, पण का कळत नाही की वकिलांच्या बाबतीत ह्या घटना अशा घडत असतानाही सरकार गांभीर्यानं काय घेत नाही. तर या अनुषंगाने आता एक वकील संघटना त्या नियोजनासाठी वेळोवेळी पाठपुरावा तर करीत आलेच, आता रस्त्यावर उतरायचा निर्धार या वकील संघटनेने केला आहे. त्याचं निमित्त म्हणून आज आम्ही माळशिरस संघटनेने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून जे काय आमच्या मागण्या आहेत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या अनुषंगाने ते आम्ही निवेदन देणार आहे. आणि हे आता एक क्रांती व प्रोटेक्शनच्या बाबतीत चालू होणार आहे. आणि ह्या हळूहळू सगळीकडे सर्व जिल्हा, महाराष्ट्र, देशभर ह्या अनुषंगाने ह्याचे प्रसाद निश्चित उमटणार आहे. का तर ते जे प्रकार आहे तो अतिशय घृणास्पद आहे. अशा पद्धतीने जर घटना घडल्या, एखाद्या खुन्याच्या
सारखं जर त्या पद्धतीत वर्तन होत असेल तर न्यायाच्या एका घटकात काम करणाऱ्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीतलं काय. त्यामुळं एक संरक्षण म्हणून वकिलांना काम करत असताना न्यायाच्या भागात त्यांना काहीतरी संरक्षण पाहिजे, नाही तर न्यायव्यवस्था कोलमडून पडेल. म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट अंमलात येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आता पुढील जी काय नियोजन आहेत ते आमचे पदाधिकारी, आमचे सर्व ज्येष्ठ सर्व सदस्य मिळून आम्ही पावलं उचलणार आहोत आणि त्यासाठी आम्ही मोर्चासाठी आता जात आहेत. सर्वांच्या आमच्यात भावना ह्या सर्व तीव्र भावना आहेत. सर्वजण संताप झालेत. अख्ख्या महाराष्ट्रातून ह्या संतापलेल्या भावना आल्या. त्यामुळं हे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट येणं अतिशय जरुरीचं आहे. आणि आता वकील ते प्रोटेक्शन ॲक्ट आल्याशिवाय थांबणार नाहीत. ह्या अनुषंगाने आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टल वाचणाऱ्या वाचकांची संख्या 2 कोटी आणि बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1 कोटी झाली आहे. समाजापर्यंत ताज्या घडामोडी व नवनवीन बातम्या पोहोचण्यासाठी नवीन पत्रकार व अनुभवी पत्रकार यांची नेमणूक गाव, तालुका आणि जिल्हानिहाय अशा करायच्या आहेत. तरी इच्छुकांनी आधार कार्ड, 2 फोटो, मतदान ओळखपत्र घेऊन संपर्क साधावा. बारामती झटका न्यूज चॅनल, संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील, मुख्य कार्यालय अकलूज शासकीय विश्रामगृहासमोर, मिटकल इस्टेट, पहिला मजला, अकलूज, तालुका माळशिरस. संपर्क 98 50 10 49 14, 97 66 70 35 14, 91 30 10 32 14.